नमस्कार मंडळी, आज आपण सार्थ श्रीमत दासबोध दशक 15वे त्यातील समास 8वा ज्याचे की शीर्षक आहे सूक्ष्म जीव निरूपण ह्याचं वाचन करणार आहोत. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मग सुरुवात करूया. सार्थ श्रीमत दासबोध दशक 15वे समास 8वा सूक्ष्म जीव निरूपण. विश्वात अचेतन व सचेतन असे दोन पदार्थ आढळतात, पण दोन्हींचा अभ्यास करू लागले की माणूस आपल्या नित्याच्या आकुंचित जगातून अनंताच्या जगात जातो. अनंताच्या जगात वावरत असता आपली क्षुद्र अहंता बाजूस सरते व आपण काही काल तरी विशालपणाचा अनुभव घेतो. या जगात आपल्यासारखेच जीवन जगणारे कोट्यावधी जीव आहेत. त्यांचा विचार करता करता आपले मन कसे देहबुद्धीतून बाहेर पडते ते या समासात थोडक्यात वर्णिले आहे. श्री समर्थ सांगतात की या विश्वामध्ये अनंत जीव आहेत. पृथ्वीवर, पाण्यात व आकाशात जिकडे तिकडे जीवजंतू आहेत. त्यांचे प्रकार, रंग, तऱ्हा सर्व काही मोठे विलक्षण आहे. काही जीव इतके सूक्ष्म आहेत की आपल्या इंद्रियांना ते दिसत देखील नाहीत. त्यांचे जीवन व त्यांचे आयुष्य त्यांच्या आकारास साजेसे असते. याखेरीज कल्पनेने, शापाने आणि जादूने निर्माण केलेले जीव असतात ते निराळेच. जगातील सर्व जीवांचे ज्ञान कोणासच नसते, म्हणून कोणीही अल्पज्ञानाने उतावीळ होऊ नये. अंतरात्मा किंवा भगवंत तेवढाच एक ज्ञानी खरा. भगवंताचा हा विस्तार मनाला कळत नाही, म्हणून माणसाने देहाची अहंता धरू नये. तिला बाजूस सारावे आणि देवाचे कर्तृत्व कौतुकाने पाहावे. अशा रीतीने विवेकाने भगवंताला ढूंढणे यासारखा उत्तम मार्ग नाही. चला तर मग आता ओवी वाचनाला सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक 15वे समास 8वा सूक्ष्म जीव निरूपण. श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. जगात जे अनंत प्रकारचे जीव आहेत त्यांचे त्यांच्या जीवनाचे किंचित दिग्दर्शन श्री समर्थ येथे करतात. रेणूहून सूक्ष्म किडे त्यांचे आयुष्य निपटची थोडे. युक्ती बुद्धी तेणेंची पाडे तयामध्ये. धुळीच्या कणाहून सुद्धा अगदी लहान असे सूक्ष्म किडे आहेत. जसा त्यांचा आकार अति लहान तसे त्यांचे आयुष्य पण अत्यंत थोड्या काळाचे असते. त्यांची युक्ती व बुद्धी तशीच अगदी अल्प असते. ऐसे नाना जीव असती पाहो जाता न दिसती. अंतःकरण पंचकाची स्थिती तेथेही आहे. असे अनेक प्रकारचे जीव असतात. साध्या डोळ्यांनी ते दिसत नाहीत, पण त्यांच्यामध्ये देखील अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त व अहंकार या पंचकाचे सूक्ष्म अस्तित्व असते. त्यापुरते त्यांचे ज्ञान विषये इंद्रिये समान. सूक्ष्म शरीरे विवरोन पाहतो कोण. त्यांचा जीव केवढासा असतो, पण त्यांचे पुरते त्यांचे ज्ञान असते. त्यांची इंद्रिये व इंद्रिय भोग तसेच असतात, परंतु ही अत्यंत सूक्ष्म शरीरे कोणी नीट विवरून समजून घेत नाही. त्यास मुंगी महाथोर नेणो चालिला कुंजर. मुंगी समुताचा पूर ऐसे बोलती. ते किडे इतके लहान असतात की त्यांना मुंगी देखील प्रचंड मोठी आहे असे वाटते. जणू काय एखादा हत्ती चालला आहे इतका तिचा आकार त्यांना मोठा वाटतो. आणि आपल्या दृष्टीने मुंगी इतकी लहान आहे की मुंगीस माणसाच्या मुताचा पूर अशी आपल्यात म्हणच आहे. ते मुंगी समान शरीरे
उदंड असती लहान थोरे, समस्तांमध्ये जीवेश्वरे वस्ती कीजे. मुंगीच्या शरीरा एवढे शरीर असणारे लहान मोठे जीव तर असंख्यच आहेत. त्या सगळ्यांमध्ये जीवाचा मालक जो अंतरात्मा तो वास करतो. ऐसी या किड्यांचा संभार, उदंड दाटला विस्तार, अत्यंत साक्षपी जो नर तो विवरो न पाहे. एकंदरीत अशा किड्यांची संख्या फार मोठी आहे. जिकडे तिकडे ते दाटपणे पसरले आहेत. पण जो माणूस अतिशय कष्टाळू आणि जिज्ञासू आहे तोच त्यांचे निरीक्षण करून ज्ञान संपादन करतो. नाना नक्षत्री नाना किडे, त्यास भासती पर्वता एवढे, आयुष्यही तेणेंची पाडे उदंड वाटे. निरनिराळ्या नक्षत्रांवर निरनिराळ्या प्रकारचे किडे आहेत. माणसाला त्यांची कल्पना येत नाही. पृथ्वीवरील किडा मुंगीच्या मानाने ते पर्वता समान वाटतात. त्याच मोजमापाने त्यांचे आयुष्य पण फारच दीर्घ वाटते. पक्षा एवढे लहान नाही, पक्षा एवढे थोर नाही, सर्प आणि मच्छपाही येणेंची पाडे. पक्ष्यांच्या समुदायामध्ये काही अतिशय लहान असतात तर काही अतिशय प्रचंड आढळतात. साप आणि मासे असेच अगदी लहान आकारापासून अतिशय प्रचंड आकारापर्यंत आढळतात. मुंगी पासून थोर थोरे, चढती वाढती शरीरे, त्यांची निर्धारिता अंतरे कळो येती. मुंगी अगदी लहान असते. तिच्यापासून आरंभ करून पाहिले तर पुढच्या प्राण्यांचे देह एकाहून एक मोठे आहेत. आपण जर नीट निरीक्षण करून विचार केला तर त्यांची मनोरचना कळून येते. नाना वर्ण नाना रंग, नाना जीवनाचे तरंग, एक सुरंग एक विरंग, किती म्हणून सांगावे. प्राण्यांचे नाना तऱ्हेचे रंग, निरनिराळे वर्ण, त्यांच्या जीवनाचे नाना तरंग किंवा हालचाली, काही प्राण्यांचे सुंदर रंग तर काहींचे घाणेरडे रंग, अशी सगळी माहिती सांगणे शक्य नाही. येके सुकुमारे येके कठोरे, निर्माण केली जगदेश्वरे, सुवर्णा सारखी शरीरे दैदिप्यमाने. काही प्राण्यांचे शरीर मोठे मऊ नाजूक असते तर काहींचे कठीण व कडक असते. पण हे सगळे प्राणी जगदीश्वराने किंवा अंतरात्म्यानेच निर्माण केले आहेत. काहींचे देह तर सोन्यासारखे चकाकतात. शरीर भेदे आहार भेदे, वाचा भेदे गुण भेदे, अंतरी वसीजे अभेदे एक रूपे. बहिरंगाचे अनेक भेद आढळले तरी प्रत्येक प्राण्याच्या अंतर्यामी अंतरात्मा खेळतो. माणूस विशाल व अनंत जीवसृष्टीकडे पाहतच नाही, आपल्या पुरते पाहून जगतो. पृथ्वीवर पाण्यात व आकाशात प्राणी आहेतच, परंतु कल्पनेने, शापाने व जादूने निर्माण केलेले प्राणी सुद्धा असतात. आपण जे प्राणी पाहतो त्यांच्यात खाण्यापिण्याचे, शरीर रचनेचे, आवाजाचे आणि गुणांचे भेद दिसतात, यात शंका नाही. पण प्रत्येक प्राण्यात राहणाऱ्या अंतरात्म्यामध्ये भेद नाही, तो एकच एक आहे. एक त्रासके एक मारके, पाहो जाता नाना कौतुके, किती एक आमोलिके सृष्टीमध्ये. एक प्राणी चिडका असतो तर दुसरा मारका असतो. आपण जर नीट निरीक्षण केले तर या सृष्टीमध्ये अनेक प्रकारची अशी मौल्यवान आश्चर्ये बघायला मिळतात. ऐसी अवघी विवरून पाहे, ऐसा प्राणी कोण आहे, आपल्या पुरते जाणून राहे किंचित मात्र. सृष्टीमधील ही अमोल कौतुके नीट निरीक्षण करणारा कोणी भेटत नाही, जो तो आपल्या पुरते अगदी अल्पज्ञान मिळवतो आणि जीवन जगतो. नवखंड हे वसुंधरा, सप्तसागरांचा फेरा, ब्रह्मांडा बाहेरील नीरा कोण पाहे. 9 खंड मिळून पृथ्वीचा विस्तार आहे. तिच्या भोवती 7 समुद्रांचा वेढा आहे. पण ब्रह्मांडाच्या बाहेर असणारे पाणी कोणीच पाहत नाही. त्या नीरामध्ये जीव असती, पाहो जाता असंख्याती, त्या विशाल जीवांची स्थिती कोण जाणे. त्या पाण्यामध्ये अक्षरशः असंख्य जीव आहेत. त्या प्रचंड विशाल जीवांची स्थिती
कोणास ठाऊक नाही. जेथे जीवन तेथे जीव, हा उत्पत्तीचा स्वभाव, पाहता याचा अभिप्राव उदंड असे. पृथ्वीच्या पोटात पुष्कळ प्रकारचे पाणी असते. त्या पाण्यामध्ये जीव आहेत. अनेक प्रकारचे लहान मोठे पदार्थही आहेत. त्यांचे ज्ञान कोणाला नसते. पृथ्वी गर्भी नाना निरे, त्या नीरामध्ये शरीरे, नाना जिनस लहान थोरे, कोण जाणे. काही प्राणी आकाशातच असतात. त्यांनी पृथ्वी कधी पाहिलेलीच नसते. वर आकाशातच त्यांना पंख फुटतात आणि ते मग वरच्यावर उडून जातात. एक प्राणी अंतरिक्ष असती, तेही नाही देखिले क्षिती, वरीच्या वरी उडून जाती, पक्ष फुटल्यानंतरे. नाना खेचरे आणि भूचरे, नाना वनचरे आणि जलचरे, 84 योनी प्रकारे, कोण जाणे. 84 योनीत अनेक प्रकारचे आकाशात राहणारे, पृथ्वीवर राहणारे, जंगलात जगणारे आणि पाण्यात राहणारे जीव प्राणी आहेत. त्या सर्वांचे ज्ञान कोणालाच नसते. उष्ण तेज वेगळे करुनी, जेथे तेथे जीव योनी, कल्पनेपासूनी होती प्राणी, कोण जाणे. एक उष्ण अग्नी सोडला तर इतर सर्व ठिकाणी जीव प्राणी आढळतात. इतकेच काय, पण कल्पनेपासून देखील प्राणी निर्माण होतात. त्यांचे ज्ञान कोणालाच नसते. एक नाना सामर्थ्य केले, एक इच्छेपासून झाले, एक शब्दा सरिसे पावले, श्राप देह. त्याचप्रमाणे काही प्राणी सामर्थ्याने अर्थात सिद्धीने निर्माण होतात, काही इच्छेपासून होतात, तर इतर काही शापाच्या शब्दोच्चाराबरोबर शापदेह तयार होतात. एक देह बाजीगरीचे, एक देह वोडंबरीचे, एक देह देवतांचे, नाना प्रकारे. काही देह माणसाच्या जादूगिरीचे असतात, तर काही राक्षसांच्या मायेचे असतात, तर काही देवांच्या देहाचे प्रकार आहेत. एक क्रोधापासून झाले, एक तपापासून जन्मले, एक उश्रापे पावले, पूर्वदेह. काही देह क्रोधापासून जन्मतात, तर काही तपश्चर्येपासून जन्मास येतात, काही उशापाने शापदेह टाकून मूळचा देह स्वीकारतात. ऐसे भगवंताचे करणे, किती म्हणून सांगणे, विचित्र मायेच्या गुणे होत जाते. भगवंताचे कर्तृत्व असे विलक्षण आहे, ते सगळे वर्णन करणे शक्य नाही. माया मोठी विचित्र आहे, तिच्या योगाने हे सगळे घडून येते. मायेचे सारे करणे खरोखरच मानवी बुद्धीला अगम्य आहे. एका अंतरात्म्यालाच म्हणजे भगवंतालाच फक्त या सगळ्या गोष्टींचे खरे ज्ञान असते. पण जरा ज्ञान झाले की अहंता पापिणी माणसाला झपाटते. काय वाटेल ते करावे, पण या अहंता रूपी पापिणीला सपाट करावे आणि मग भगवंताचा शोध करावा, हाच सर्वोत्तम मार्ग आहे. नाना अवघड करणी केली, कोणी देखिली ना ऐकिली, विचित्र कळा समजली, पाहिजे सर्वे. मायेने अशी काही कठीण करणी करून ठेवली आहे की तशी कोणी पाहिली नाही व कधी ऐकली नाही. मायेची ही विलक्षण कला संपूर्णपणे समजून घ्यावी. थोडे बहुत समजले, पोटापुरती विद्या शिकले, प्राणी उगेच गर्वे गेले, मी ज्ञाता म्हणून. एखाद्याला जर थोडेफार समजले, तो पोटापुरता विद्या शिकला, तर माणसाला मी मोठा जाणता आहे असा उगीच गर्व चढतो व तो माणूस वाया जातो. ज्ञानी एक अंतरात्मा, सर्वांमध्ये सर्वात्मा, त्याचा कळावया महिमा, बुद्धी कैची. जगामध्ये अंतरात्मा तेवढाच एक खरा ज्ञानी आहे. तोच सर्वांच्या अंतर्यामी आत्मरूपाने राहतो. त्याचा महिमा आकलन होण्या इतकी बुद्धी फारच क्वचित आढळते. सप्त कंचुक ब्रह्मांड, त्यात सप्त कंचुक पिंड, त्या पिंडामध्ये उदंड प्राणी असती. पंचमहाभूते, अहंकार व महत्त्व ही 7 वेष्टणे ब्रह्मांडाची आहेत. त्यात राहणाऱ्या पिंडाला पण तशीच 7 आवरणे असतात. त्या पिंडात असंख्य प्राणी आहेत. आपल्या देहातील न कळे, माते अवघे कैचे कळे, लोक होती उतावळे, अल्पज्ञाने.
आपल्या देहात राहणारे प्राणी आपल्याला कळत नाहीत, तर मग अवघ्या विश्वामध्ये राहणारे प्राणी कळणे कसे शक्य आहे? अल्पज्ञानामुळे माणसे उतावी होतात, हेच खरे. अणुरेणा ऐसे जिनस, त्याचे आम्ही विराट पुरुष, आमचे उदंडची आयुष्य त्यांच्या हिसेबे. अणुरेणूसारखे जे अतिशय लहान पदार्थ व जीव आहेत, त्यांच्या दृष्टीने आपण माणसे म्हणजे जणू काय विश्वा एवढे विराट पुरुष आहोत. त्यांच्या हिशोबाने आपले आयुष्य देखील अतिशय दीर्घ आहे. त्यांच्या रीती त्यांचे दंडक, वर्तायाचे अस्ति अनेक, जाणे सर्व ही कौतुक ऐसा कैचा. अणुरेणू समान सूक्ष्म जीवांच्या वागण्याच्या रीती आणि वागण्याचे नियम पुष्कळ प्रकारचे आहेत. त्या सर्वांचे ज्ञान कोणासच नसते. धन्य परमेश्वराची करणी, अनुमानेना अंतःकरणी, उगीच अहंता पापिणी वेढा लावी. सारांश, परमेश्वराची करणी खरोखरच मोठी विस्मयकारक आहे. माणसाला आपल्या बुद्धीने तिची कल्पना येणे शक्य नाही. असे असून सुद्धा अहंता पापिणी माणसाला पछाडते, त्याला अगदी वेढून टाकते. अहंता सांडून विवरणे, कित्येक देवाचे करणे, पाहता मनुष्याचे जीणे थोडे आहे. आपली अहंता बाजूस सारून भगवंताच्या अनेक करणींचे मनन चिंतन करावे. माणसाचे आयुष्य फार अल्प आहे. थोडे जीणे अर्धपुडी काया, गर्व करीती रडाया, शरीर आवघे पडाया वेळ नाही. आयुष्य अल्प आणि देह क्षणभंगूर असताना माणूस निष्कारण गर्व धारण करतो. शरीर पडायला मुळीच वेळ लागत नाही. कुश्चित ठाई जन्मले आणि कुश्चित रसेंची वाढले, यास म्हणती थोरले कोण्याही सेवे. हा देह घाणेरड्या जागी जन्म घेतो आणि घाणेरड्या रसानेच पोचला जातो. अशा या देहाला थोर म्हणून त्याचा अभिमान बाळगतात, याला काही अर्थच उरत नाही. कुश्चित आणि क्षणभंगूर, अखंड वेथा चिंतातुर, लोक उगेच म्हणती थोर वेडपणे. घाणेरडे, क्षणभंगूर, निरंतर व्यथेने आणि काळजीने झपाटलेले असे हे शरीर आहे. लोक उगीच वेडेपणाने त्याला थोर म्हणतात. काया माया दो दिसांची, आदि अंती अवघीची, झांका तापा करून उगीची थोरी वदाविती. शरीर काय आणि ऐश्वर्य काय, सारा 2 दिवसांचा खेळ आहे. आरंभी आणि अखेर सगळी फजिती असते. कपड्या लत्त्यांनी झाकताप करून लोक उगीच मोठेपणा मिरवतात. झाकिले तरी उपंढर पडे, दुर्गंधी सुटे जिकडे तिकडे, जो कोणी विवेके पवाडे तोची धन्य. देह जिवंतपणी कितीही झाकला तरी अखेर तो उघडा पडतोच. त्याची दुर्गंधी जिकडे तिकडे पसरते. म्हणून जो कोणी विवेकाने विशाल बनतो, देहबुद्धीतून बाहेर पडतो, तोच खरा धन्य होय. उगेंची कायसा तडा तंडावे, मोडा अहंतेचे पुंडावे, विवेके देवास धुंडावे हे उत्तमोत्तम. उगीच शब्दजालात गुरफटू नये. या अहंकाराचा कुंडपणा अगदी मोडून काढावा. विवेकाने भगवंताचा शोध घ्यावा, हे उत्तमात उत्तम आहे. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे सूक्ष्म जीव निरूपण नाम समास 8वा. तर श्रोते हो, अशा प्रकारे या ठिकाणी आपले दशक 15व्या मधील समास 8व्याचे वाचन संपूर्ण झाले आहे. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम
राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो। जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ। चला तर मंडळी, पुढील भागात परत भेटूया। नमस्कार। हरिओम हरिओम हरिओम।